नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं एम.एच. मराठी न्यूजमध्ये स्वागत करतो। सध्या पंढरपूरची आषाढीवाडी पार पडली। खऱ्या अर्थानं पंढरपूर मोहोळ तालुक्यामध्ये ज्या खऱ्या अर्थानं नाव कायमस्वरूपी स्वरूपी चर्चेला असतं, खऱ्या अर्थानं राजाभाऊ खरे तुमचं खऱ्या अर्थानं पंढरपूर मोहोळ तालुक्यामध्ये नाव चर्चेला असतं किंवा वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील किंवा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये घर खऱ्या अर्थाने ते निर्माण केले। खरं तर आज पंढरपूरच्या एकादशी निमित्त खऱ्या अर्थानं 2 ते 3 दिवस झाले पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अन्नछत्र म्हणून त्यांनी गोपाळपूर या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत उभा केला। खरं ह्या सर्व सामाजिक उपक्रम असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण कायम चर्चेत खरं तर सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे की राजाभाऊ खरे म्हटले काय असे एखादं सर्वसामान्य माणसाला किंवा एक समाजाच्या व्यतिरिक्त खेळतो आत्मप्रेम नाही। आता कसं आहे की मी शिवसेनेमध्ये काम करत असल्यामुळे गेली 34 वर्ष झालं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मूलमंत्र दिला 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आणि मग माननीय शिवसेना प्रमुख धर्मवीर आनंद दिघे साहेब, या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आता तुम्ही पाहिलं असेल की या अगोदर कुठलाही मुख्यमंत्री यात्रेच्या अगोदर 2 दिवस येऊन सर्व वारकरी बांधवांची सोय झाली का नाही, त्यांची सगळी व्यवस्था झाली का नाही, त्यांना पाणी मिळतं आहे का, त्यांना सार्वजनिक सुविधा मिळतात का, याची माहिती घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री इथं आले। गेले आज 3रं वर्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा झाली। आणि मग माझ्यातला कार्यकर्ता, माझ्यातला शिवसैनिक जागा होतो, पहिल्यापासून लढवया स्वभाव आहे, आपण कोणतं गोरगरीब वारकऱ्यांसाठी केलं पाहिजे म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ आषाढी एकादशी आणि द्वादशी असे 2 दिवस मी गोपाळपूर येथे अन्नछत्र चालू केलेलं आहे। आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत अविरतपणे हे अन्नछत्रवर सर्व भाविक येतात, आपला भोजन करतात आणि आनंदाने निघून जातात। त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आपलं जीवन सार्थकी झालं।